मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या हत्येच्या कट प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी। मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघ आरोपींना काल अंबड कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अमोल खुणे, दादा गरुड आणि कांचन साळवी अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली होती। यावेळी त्यांनी आपल्या घातपाताचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता। या आरोपांच्या पुष्ठ्यार्थ त्यांनी काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स देखील ऐकवली होती। या रेकॉर्डिंग आणि आरोपांच्या आधारांवर गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक केली होती। त्यानंतर तपासादरम्यान कांचन साळवीलाही अटक करण्यात आली। तीनही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती। काल त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना अंबड न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत तीनही आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले। त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे। या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? या कटामागचा नेमका उद्देश काय होता? या दिशेनं पोलिसांकडून कसून चौकशी आणि तपास सुरू आहे।